नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक मोठी आनंदाची बातमी आपण कर्मचाऱ्यांसाठी आणलेली आहे. कर्मचाऱ्यांचा विजय, कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. काय करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब करा नसेल तर मित्रांनो, नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक मोठ्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचारी भरपाई कायद्याअंतर्गत अपघात भरपाई देण्यास विलंब झाल्यास लावण्यात येणारा दंड मालकाला स्वतःच्या किमतीतून भरावा लागेल, जरी भरपाईची रक्कम विम्याअंतर्गत आली असली तरीही. निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की हा कायदा एक सामाजिक कल्याणकारी कायदा आहे, म्हणून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्याच्या उदारमतवादी आणि उद्देशपूर्ण पद्धतीने अर्थ लावला पाहिजे. नियोक्त्याने कर्मचाऱ्याला दंड भरावा. मित्रांनो, या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि पी बी वराळे यांच्या खंडपीठाने नमूद केले की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अनेक निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने या कायद्याची उदारमतवादी अर्थ लावण्यावर भर दिला आहे, ज्यांनी असे म्हटले की कायद्याच्या कलम 4A3B जे भरपाईशी संबंधित आहे, दंड भरण्याची जबाबदारी नियोक्त्यावर टाकते. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द. मित्रांनो, भरपाई देण्यास कोणत्याही विलंबासाठी कंपनी जबाबदार असली पाहिजे, नियोक्ता नाही. या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा आदेश रद्द केलेला आहे. हा कायदा सामाजिक कल्याणासाठी आहे. मित्रांनो, निवाडा देताना खंडपीठाने म्हटलेले आहे की कायद्याच्या उद्दिष्टांच्या विधानांचे वाचन केल्याने हे स्पष्ट होते की हा कायदा संसदेने लागू केलेला एक सामाजिक कल्याणकारी कायदा आहे, ज्याचा उद्देश नोकरी करताना किंवा नोकरी करताना कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करणे आहे. त्यात पुरेशी भरपाई त्वरित देण्याची तरतूद आहे, जेणेकरून कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंब दुखापत झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च भागवू शकेल किंवा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या बाबतीत उपजीविका मिळवू शकेल. काय प्रकरण होते मित्रांनो? 2017 मध्ये एका कर्मचाऱ्याचा त्याच्या मालकाचे वाहन चालवताना मृत्यू झाला. भरपाई न मिळाल्याने मृताच्या कुटुंबाने जुलैमध्ये कामगार आयुक्ताकडे धाव घेतली. कमिशनरने नियोक्त्यांवर 7,37,000 भरपाई, 12% व्याज आणि 2.57 लाख दंड किंवा विलंबासाठी 35% दंड ठोठावला. वाहनाचा वैध विमा असल्याने दंड वगळून भरपाईची रक्कम विमा कंपनीने भरायची होती. तथापि कामगार आयुक्तांचा निर्णय रद्द करत दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की दंड देखील विमा कंपनीने भरावा, नियोक्त्याने नाही. सर्वोच्च न्यायालयाने 1995च्या दुरुस्तीचा हवाला दिला. मित्रांनो, आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला रद्दबातल ठरवत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की विमा कंपन्यांवर अतिरिक्त भार टाळण्यासाठी आणि नियोक्त्यांना वेळेवर पैसे देण्यास भाग पाडण्यासाठी 1995च्या दुरुस्तीने जाणीवपूर्वक दंड भरपाई आणि व्याजापासून वेगळा केला. न्यायालयाने म्हटलेले आहे की जर विमा कंपनी दंड भरत राहिली तर नियोक्त्यांवर निर्धारित वेळेत पैसे भरण्यासाठी कोणताही प्रभावी दबाव येणार नाही आणि कायद्याचा उद्देशच पराभूत होईल. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.